12वा प्रतिनिधी मेस्करवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी कल्पेश आणि कल्पेश मेस्करवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी पेनल्टी चला जातो चालू सामन्याकडे. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय तो कल्पेश. संजू चांगला ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू ऑन बाउन्स टू बाउन्सने जातोय सीमारेषा पार. 4 ने श्री गणेश होतोय. धावसंख्या होते ती 4 मेचकरवाडी संघाची. तसंच चांगलं आदिवासी नृत्य सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतंय नागेवाडी ग्रामस्थाकडनं. आदिवासीची परंपरा त्याने अजून राखून ठेवलेली आहे. चेंडू जातोय आणि चांगले असं क्षेत्ररक्षण. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. धावसंख्या होते ती 5. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. पहिलं षटक प्रगतीपर. हा खेळ बंद केलेला होता पण परंपरा टिकवायची आहे म्हणून आम्ही कसा तरी आपला येडावागडा सुरू केलेला आहे. तेव्हा याला जे काय आम्ही 4 शब्द बोललो त्याला मान दिला हेच आम्ही समाधानी आहोत. धन्यवाद. आता याच्यानंतर आदिवासी महिला नागेचीवाडी यांचा नृत्याचा कार्यक्रम होईल. डॉट चेंडू चांगल्याशी गोलंदाजी कल्पेश यांची. जर्सी नंबर 777 मजबूत एसटी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कुठेतरी लेझिम प्रकार करताना दिसतोय तो फलंदाज मिस्करवाडी संघाकडनं. षटकार. 6 ने धावसंख्या वाढते आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या होते ती 15. पहिल्या षटकात धावसंख्या 15 15 नो लॉस. चला मित्रांनो टीम मीटिंग करू नका. आपल्याला आज एक एक्स्ट्रा मॅच सुद्धा खेळवायची आहे. पुन्हा 2 मिनिटं मॅच थांबवा. अंपायर फक्त 2 मिनिटं मॅच थांबवा.
जुन्या रंगनाथ बाई ग जुन्या रंगनाथ बाई ग जुन्या रंगनाथ बाई ग जुन्या रंगनाथ बाई ग आजमा पायी दिला 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 बाई ग गावात माझ्या देवा 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 बाई ग संगतीला येवा बाई ग संगतीला येवा बाई ग संगतीला येवा बाई ग संगतीला येवा बाई ग मोडाली मोडाली आंब्याची डाळी ही मोडाली आंब्याची डाळी मोडाली मोडाली आंब्याची डाळी व मोडाली आंब्याची डाळी बसली बसली त्याच्या मस्तकी व बसली त्याच्या मस्तकी धर्म करा धर्म धर्म करावं धर्म धर्म करावं धर्म केलाय सांगून नाव केलाय सांगून ना धर्म करा धर्म धर्म करावं धर्म धर्म करावं धर्म केलाय कृपया मॅच चालू करा अंपायर. धावसंख्या होते ती 15. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येते तो बळा गोलंदाज. पियुष सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो तो पियुष. मला निश्चितच हा बैलगाडा शर्यतचा नंबर वाटतोय. ऑफच्या दिशेने सन्मान देतोय तो संजू. चांगले अष्टपैलू खेळाडू मेस्करवाडी संघाकडनं नेहमीच संघाला तारणारे असे अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत या मेस्करवाडी संघाने. डे असो किंवा नाईट असो. सोन्याची उंबडी उबाई रुपयाची दावणव सोन्याची उंबडी उबाई रुपयाची दावणव. विकेट अशा प्रकारे पहिली विकेट जाते मेस्करवाडी संघाची. पहिला हादरा बसतोय. कैलासच्या स्वरूपात पहिली विकेट जाते. पियुष यांची चांगली अशी धारेदार गोलंदाजी. दुसऱ्याच चेंडूमध्ये त्यांना यश मिळालेले आहे. वन डाऊनचा खेळाडू रोहिदास हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय मेस्करवाडी संघाकडनं.
डॉट बॉल चांगल्याची गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय तो पियुष धुळेवाडी संघाचा. उभरता सितारा धुळेवाडी संघाकडनं. चेंडू जातोय आणि अंपायरचा लेग बाईटचा चौकार. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. बॅट कट सॉरी. बॅट कट. धावसंख्या 20. धोत्र्या गावचे ज्येष्ठ नागरिक आनंददादा रसाळ यांनी कृपया आपण स्टेजवर असं नसतं व्हायचं आहे. जावा जावा. जातो चालू सामन्याकडे पियुष आणि चांगला ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू जातोय वन बाउन्स. चौकार. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24. चांगल्याची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मेचकरवाडी संघाकडनं. भाऊ आम्हाला दिसत नाही ना हो. हॅलो. रिक्षाची जाहिरात आल्यामुळं आम्हाला पुढचं काय दृश्य दिसत नाही. सागर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. सागर जर्सी नंबर 23. संजू अजूनही क्रीजवर स्वतः कर्णधार आणि फुल चेंडू. फुलावर चेंडू जातोय. चेंडू आणि लोण्याचा गोळा जमिनीला दान होतोय. जीवदान मिळतंय ते संजूला. कॅच मिस. मॅच मिस. निश्चितच हे जीवदान तर किती फायदा उठवता येतो आता आपल्याला पाहायलाच मिळेल. सागर 1-2 धावता. धावसंख्या होते ती 26 मेचकरवाडी संघाची. प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि प्रत्येक षटकार हॅट्रिकला विकेट हॅट्रिकला सुद्धा किती 3000 रुपये शेठ रसाळ यांच्याकडनं हे पारितोषिक आलेले. प्रत्येक षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक सुद्धा या मॅच साठी
प्रत्येक मॅचला, म्हणजे इथून आता प्रत्येक मॅचला हे बक्षीस लागू होत आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक. आची बाहुळीची शिंगा, आची बाहुळीची शिंगा. जशी माझ्या दिशा भरकटतोय आणि निश्चितच नो बॉल. फ्रीटचा आणि फ्रीट हुकूमत गाजवता येईल फलंदाजाला. या चेंडूवर निश्चितच हुकूमत गाजवता येईल. कुठेतरी रनअप चुकताना दिसतोय तो सागर. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, चेंडू जात आहे आणि चांगल्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निश्चितच आपल्या 3 धावा वाचवलेले आहेत. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 28. डॉट चेंडू. स्थिर धावसंख्या, धावसंख्या होते ती 28. सागर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो सागर. आणि चेंडू फिरून मारतोय हा फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच 2 धावा वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. 2ने धावसंख्या वाढते. दिनेश दादा ओ, आणि या लेडीज साठी सुद्धा या साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. दिनेश रसाळ साहेब, साहेब बक्षीस द्या इकडे, नंतर आमच्या पॉकेटला जरा माग पडेल. तात्काळ दिले जातील ना. अरे बाबा हो 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 जरा हो. सगळं लक्ष आहे माझं, सगळं लक्ष आहे. हा बोला अंपायर काय. हा हा पाणी 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 पाहिजे, पाणी. दादाचा पाणी घेऊन जा. 12वा कुठे आहे त्यांचा मुकुंद इथे. 12वा नाही. पाणी पाहिजे ना, पाणी घेऊन जायला पाहिजे ना. धुळेवाडीचा आहे दादा, मेचकरवाडीचा आहे, पण पाणी मागितलं पाणी घेऊन जायला पाहिजे ना. गाईचे गजराला दक्यावरी ना बाई, मुंब्याच्या दक्यावरी. आता ना बाई जळत लोणी आता. नदी बरली पांडवाची. पहिला गला ना बाई, सबाचे पहिला गला वय ना. काय म्हणता स्कोर का. पाणी पाणी पाहिजे अजून, पाणी दादा, पाणी नाही. म्हणतात पाणी घेऊन जा भाऊ. लागला तर लागून, लागून ना बाई, लागला तर लागून. पडन बाई सातवा पाया पड, पाया पडन बाई सातवा पाया पड. बाई म्हणत जाय करून जाय.
जातो चालू सामन्याकडे. जातो चालू सामन्याकडे. पियुष लेगच्या दिशेने मारलेला चेंडू चेंडू आणि निश्चितच 3 धावा वाचवलेले आहेत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 31. 31 1 लॉस. मेस्करवाडी लेगच्या दिशेने चेंडू हवेत आहे आणि ड्रॉप झालेला दिसतोय चेंडू. 2 ओव्हरेत समाधान. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 32. 32 1 लॉस. संजू कर्णधार स्वतः अजूनही खेळताना दिसतोय. लॉंग फॉर्म मेस्करवाडी. वन बाउन्स टू बाउन्स आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीजे नाही का कोणी? बरं चालेल. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 36. दिसत नाही ना यार आता. 36. अवांतर स्क्वेअर चेंडू. अवांतरने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 37. मेस्करवाडी संघाची. चालू सामना मेस्करवाडी वर्सेस धुळेवाडी. टफ फाईट चाललेला सामना हा. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38. पियुष यांचं चांगलं सेटअप. खूपच मेहनत घेताना दिसत आहेत ते धुळेवाडीसाठी. चांगली अशी गोलंदाजी. चेंडू उसळी घेतोय तिथे फलंदाजाला. पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 4 ने धावसंख्या वाढते. बेचाळीस आणि षटक सुद्धा संपलेलं आहे. 4च नाही सॉरी 5 ओव्हरच आहे. 5 ओव्हरच आहे. अरे दादा त्याने मगाशी जातोय चालू सामन्याकडे. कमलाकर धुळेवाडी संघाकडं गोलंदाज कमलाकर.
जर्सी नंबर 25 निर्धाव चेंडू टिचून गोलंदाजी करतोय तो कमलाकर. कर्णधार संजू अजूनही क्रीजवर खेळताना दिसतोय. स्क्वेअर चेंडू जातोय. 1 ने धावसंख्या वाढते. 43 धावसंख्या होती ती 43. धावसंख्या 43. धुळेवाडी वर्सेस मेचकरवाडी दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकाशी ते लढताना दिसत आहेत. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. तसेच इथे एखाद्या खेळाडूच्या वगैरे लागल्या असेल तर आयुर्वेदिक औषधं सुद्धा मिळतील. आयुर्वेदिक औषधाचं स्टॉल लावलेलं आहे इथे. कृपया त्या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमलाकर यांची टिचून गोलंदाजी. चांगल्याची गोलंदाजी. कमलाकर हा गोलंदाज मला तर वाटतं निश्चितच मागे राहिला असेल त्याच्यामुळे जर्सी नंबर 25 पुन्हा एकदा आउटच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय आणि अशा प्रकारे 1 ने धावसंख्या वाढते. विकेट जाते. शेचाळीस. आयुर्वेदिक स्टॉल आहे ते. कुणाला काही दुखापत झाली असेल आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक असे स्कोरर आमचे जानेमानी स्कोरर हे सांगतायत. धावसंख्या झालेली 46. 46. कमलाकर अष्टपैलू खेळाडू हा कुठेतरी पुन्हा एकदा पुश केलेला चेंडू. चेंडूला आणि चेंडू जातोय. टू व्हीलरची का विकेट का विकेट 2 रन आणि विकेट. कृपया बाईकची चावी पडलेली आहे आणि इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेली आहे. पेट्रोलची चावी आहे. त्यांनी आपल्या गाडी नंबरसह संपर्क साधायचा आहे. जातो चालू सामन्याकडे. कमलाकर लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू चौकार. 4 ने धावसंख्या वाढते. बावन 52. 53 धावांचं लक्ष्य धुळेवाडी संघापुढे ठेवलेले मेचकरवाडी संघाने चांगल्याचे फलंदाजी केलेली आहे.
चला नेक्स्ट मॅचचं टॉस पहिले आपण करून घेऊया. सावले आणि शिलारवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. चला सावले टीमचे कर्णधार आणि शिलारवाडी टीमचे कर्णधार. शिलारवाडी टीमचे कर्णधार हो हो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला शिलारवाडी टीमचे कर्णधार आलेत. सावले टीम या आपला देखील कर्णधार पाठवा आणि टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार एकूण उपस्थित आहेत. मी सन्माननीय दिनेशजी रसाल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. शिलारवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सावळे या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये या दोन टीम्स आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. भरपूर चांगली मॅच आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील शेवटची मॅच देखील आपल्याला तेवढ्याच सक्तीची पाहायला मिळेल. जी मॅच आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती अगदी आपण पाहताय. मेचकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये धुलेवाडी या दोन टीम दरम्यान एक मोठा संघर्ष, एक मोठी लढत, एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मेचकरवाडी टीमनं धाबा बनवला त्या म्हणजे अगदी 52 आणि 53 धावसंख्येचा टार्गेट इथून मात्र सेट केला. 53 धावसंख्येचा एक टार्गेट आणि एक भलं मोठं आव्हान इथून मात्र सेट केला आहे. आणि मेचकरवाडी टीमला 2 धावसंख्येची पेनल्टी असेल कारण की त्यांचा एक प्लेयर हा ड्रेस कोडमध्ये नाही आहे. त्यासाठी मात्र त्या टीमला 2 धावसंख्येची पेनल्टी असेल. म्हणजे 2 धाबा या विपक्षी टीमच्या 1 ओव्हर झाल्यानंतर ॲड होतील. टॉस टॉस झालं दे दो. सावळे आणि शिलारवाडी या दोन टीम दरम्यान दिनेशजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि त्याच्यामध्ये शिलारवाडी टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी टॉस जिंकल्यानंतर लगेच डिसिजन घेतला तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. आणि जशी मॅच संपेल शिलारवाडी टीम आपण आपला 11चा स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि आपला 12वा प्रतिनिधी हा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. आणि आपला प्रत्येक प्रतिनिधी हा ड्रेस कोडमध्ये हवा आहे, नाही तर अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन या दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान जाऊया चालू मॅचकडे. 53चा टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे धुलेवाडी टीम. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सेकंड एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल सोमनाथ आणि नॉन सेकंड वरती सोमनाथ दादा बॉलर आहे ना, मी बॅट्समन विचारलेलं. जाऊ दे. हा काय बाळा कोण आहे? नाव सिद्धार्थ नक्की कोण आहे? पियुष आणि तानाजी ना. वरती कोण आहे? सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सॅकिंग एंडवरती पियुष, नॉन सेकंड वरती तानाजी. ही सलामीची जोड साकली धुलेवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. 53चा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि समोर जर आपण पाहायला गेलं तर मेचकरवाडी टीमचा गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुनश्च एकदा मेचकरवाडी टीम आपल्याला 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे ड्रेस कोड नसल्यामुळे आणि त्या 2 धावा विपक्षी टीमच्या म्हणजेच धुलेवाडी टीमच्या अकाउंटमध्ये ॲड होतील 1 षटक समाप्ती झाल्यानंतर. चला मॅचला होती सुरुवात. पंचांचा मॅच ऑनचा इशारा. पहिला बॉल समोर टाकला होता. समोरून बॉलला कट केलं. अगदी जर पाहायला गेलं तर लेफ्टी बॅट्समन पियुषच्या विरोधामध्ये टाकलेला समोर लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे तोच उजव्या फलंदाजाच्या विरोधामध्ये ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मेचकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये धुलेवाडी या दोन टीम दरम्यान.
पुन्हा एकदा समोर टाकला होता, स्लॅश केलाय, शॉट थर्डमॅनला, फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये, पकडलाय बॉल, रन्स इथून मिळणार नाहीये. अकाउंट ओपन करण्यासाठी पहिले 2 बॉल, इथून मात्र निर्धाव खेळावे लागलेत धुलेपाडी टीमला आणि ते त्यांच्या टीमच्या पियुषला. पहिल्या 2 बॉलवरती कोणती दाब आली नाहीये. चांगली बॉलिंग चालू आहे सोमनाथची. समोर टाकला होता, उडवलाय बॉलला, फिल्डर आलेत पाठीमागे, पकडली कॅच, वेल जज, जबरदस्त कॅच या ठिकाणी पकडलाय आणि पहिला आदरा मिळतोय. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धुलेवाडी टीमला फलंदाज इथून माघारी परततोय तो म्हणजे पियुष. लेफ्टी बॅट्समन, विस्फोटक, आक्रमकता सातत्यानं पाहायला मिळतीये. एक चांगला स्टार्ट मिळेल याच उद्देशानं धुलेवाडी टीमनं पियुषला पुढे पाठवला होता, प्रमोट केला होता बॅटिंग मध्ये, परंतु तो अपयशी ठरला. समोर जर पाहायला गेलं तर सोमनाथ एक ऑफ कटर गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये प्लॅनिंग तर करावीच लागेल. पहिले 2 चेंडू निर्धाव केले होते, त्यानंतर त्या 2 चेंडूंचा खऱ्या अर्थानं दबाव तो खऱ्या अर्थानं पियुषवरती आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्या दबावामध्ये एखादा मोठा फटका जर आला तर दबाव थोडासा कमी होईल, परंतु त्याच फटक्यामध्ये तो सपशेल फसला आणि शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाठीमागे जात असताना काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी त्याने कव्हर केला. कमलाकर आला 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर, विस्फोटक, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच कमलाकर धुले. ऑन स्ट्राईक अटा 3ऱ्या पोझिशनमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी नंबर 25 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. या संपूर्ण टीमची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे, कारण की प्रवीण इंजर्ड असल्यामुळे मैदानाच्या आतमध्ये तो तुम्हाला खेळताना पाहायला मिळत नाही, परंतु आता कमलाकर इथून काय करेल हे देखील पाहावं लागेल. आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप, पंच इथे सांगतात डॉट बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर आता इथे वाढतं आहे धुलेवाडी टीमवरती, कारण की सुरुवातीचे 4 चेंडूंवरती कोणतीही दाब आली नाही, उलट एक विकेट आली आहे, ती देखील पियुषची. लेफ्टी बॅट्समन परतला, कमलाकर आलाय त्याच्या जाग्यावरती. सोमनाथचा पुढचा बॉल, समोर टाकला होता, बॅटची आतली कडा घेऊन बॉल सरळ एस्टॅनवरती आदळला, मोठा धक्का मिळतोय धुलेवाडी टीमला आणि हुकमाचा एक्का इथून परतताना पाहायला मिळतोय धुलेवाडी टीमचा. कमलाकर धुले इथून मात्र आउट. अकाउंट देखील ओपन करू दिलं नाही सोमनाथनं. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. अद्यापही धुलेवाडी टीमचं अकाउंट ओपन झालं नाहीये, अकाउंट ओपनच करून देत नाहीये. इतकी जबरदस्त टिचून मारा अचूकता या गोलंदाजीची पाहायला मिळतीये. व्हेरिएशन अप्रतिम आहे. अगदी प्रत्येक फलंदाजाच्या विरोधामध्ये एक वेगळी प्लॅनिंग आणि एक वेगळा टप्पा, एक वेगळा अँगल मात्र क्रिएट करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सौरभ आता 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. या ओव्हरमधील जर पाहायला गेलं ना तर शेवटचा बॉल बाकी आहे. जर हा शेवटचा बॉल निर्धाव आला तर या स्पर्धेतील दुसरं मेडन विकेट हॅट्रिक षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मेचकरवाडी त्यांच्या विरोधामध्ये धुलेवाडी, एक बिग फाईट, बिग बॅटल. समोर टाकलाय, समोरून कट केला, लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये आलेला डॉट बॉल. नमो चषक 2025 पर्व दुसऱ्यातील हे दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट मेडन षटक, त्याच्यामध्ये 4 निर्धाव चेंडू आणि 2 डॉट बॉल आलेत. विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय दिनेशजी रसाल, नमो चषक 2025 चे सर्व यांच्याकडून 3000, चौकार हॅट्रिकसाठी 3000, षटकार हॅट्रिकसाठी 3000. दिनेश सर मेडन षटक टाकलंय, त्याच्यामध्ये 2 विकेट आल्यात. या गोलंदाजानं करामत केली आहे, त्यांचा सन्मान जरूर होईल. त्यांना देखील नाराज करणार नाही, कारण की क्रिकेटवरती त्यांचं बहुमूल्य प्रेम आहे आणि क्रिकेटसाठी सर्व काही, कारण की भरपूर त्यांचं बिझी शेड्यूल आहे आणि त्या बिझी शेड्यूलमधून खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी ते नेहमी वेळ काढत असतात. गतवर्षी देखील धोत्र्याच्या मैदानावरती इतकी अप्रतिम ती स्पर्धा राहिली होती की या वर्षाची वाट प्रत्येक जण या स्पर्धेची पाहत होता आणि ती स्पर्धा अखेर सर्वांच्या भेटीस आली आहे. मला असं वाटतं 32 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग मिळाला, परंतु अजूनही 32 संघ वेटिंगला आहेत. आणखीन एक चांगला बॉल समोरून, पुन्हा एकदा कट केलाय बॉलला. प्रत्येक गोलंदाज खऱ्या अर्थानं फार चांगलं कमिटमेंट देतो आपल्या टीमसाठी. जे 53 धावसंख्येचं 5 षटकांमध्ये एक माफक आव्हान आहे, त्या धावसंख्येला बचाव करत असताना कैलास देखील चांगली बॉलिंग.
आणखीन एक चांगला बॉल आडव्या बाटमधून खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॅटिंगची पोझिशन पाहायला गेलं तर लेग स्टंपवरती बॅटिंग केली जाते आणि तिथून देखील आपण पाहायला गेलं तर बॅकफुटवरती येतात. कसा बॉल बॅटवरती येईल तुम्हाला गोलंदाजाला या ठिकाणी रीड करावा लागेल, त्याच्यापर्यंत पोहोचावा लागेल. तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये म्हणून काय झालं, तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचावा लागेल. आणि जर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलात तर मात्र इथून एक चांगला स्ट्रोक तर जरूर पाहायला मिळेल. आणि त्याच स्ट्रोकची प्रतीक्षा संपूर्ण डगा उठलाय धुलेवाडी टीमच्या. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक काही जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मेचकरवाडी टीमकडनं. पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ते म्हणजे गोलंदाज सोमनाथचं आणि आता दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते कैलासचं. यावेळी बॅकफुट कट करायचा होता परंतु तिथे देखील टायमिंग जुळलं नाहीये. हा आणखीन एक जबरदस्त वेगवान तेज सरार ऑफ कटर डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतीये मेचकरवाडी टीम. धावसंख्या जरी जास्त बनवू शकले नाही परंतु गोलंदाजी आमच्याकडे आहे. पुढ्यामध्ये टाकला होता कमी गतीनं लोअर फुल टॉस, त्याला देखील ब्लॉक करून घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सलगचा 5वा डॉट बॉल. या स्पर्धेतील एकाच टीम कडनं 2 मेडन षटक पाहायला मिळतील का, दबाव झालाय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो मेचकरवाडीच्या या गोलंदाजांसाठी. सलग 2 निर्धाव चेंडू इथून, 2 निर्धाव षटक इथून आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली आहे. पूर्णपणे फलंदाजाला थांबवणारी, डॉमिनेट करणारी, अक्षरशः बॅकफुटला फेकून देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मेचकरवाडी टीमकडनं आणि सोमनाथ आणि कैलास या गोलंदाजांकडनं. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. अकाउंट ओपन झालं नाहीये. उलट 2 विकेट्स आल्यात धुलेवाडी टीमच्या. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 53 धावा बनवायच्या आहेत. काय होणार या मॅच मध्ये हे देखील आता पाहावं लागेल, कारण की अजूनही 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकही धाव फलकावरती आली नाहीये ती धुलेवाडी टीमची. त्या धावेसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. त्यांना आता इथून संघर्ष कितपत करावा लागणार आहे. 18 बॉल आणि आता 53 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज. चांगला बॉल. सिद्धांतचा देखील डॉट बॉलच पाहायला मिळाला. हे समीकरण आपल्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळालं आणि तेच आता 3ऱ्या ओव्हरमध्ये देखील सिद्धांतने देखील पहिला चेंडू निर्धावच टाकला. आणखीन एक चांगला बॉल समोरून कट केला जातोय. लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये लेग कटर समोर टाकल्यानंतर बॉल अगदी हातभर वळण घेत असताना बाहेर निघतोय आणि तिथे मात्र यशस्वीरित्या गोलंदाज डॉट बॉल फेकले जातात. सलगचे हे जर पाहायला गेले ना तर 14 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. 15वा डॉट बॉल आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर स्पर्धेमध्ये आपण पाहता की आतापर्यंत मी इतक्या स्पर्धा केल्या, त्या स्पर्धेमध्ये मला एकाच ओव्हरमध्ये एकाच मॅचमध्ये एकाच गोलंदाजाने टाकलेले ते 2 मेडन षटक आठवत आहेत. परंतु एकाच मॅचमध्ये 15 चेंडू निर्धाव खेळणारी आणि हा 16वा चेंडू देखील निर्धाव आला, ही पहिली टीम पाहायला मिळतीये जी 16 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेत आणि अद्यापही अकाउंट ओपन करता आलं नाही. क्रिकेटमध्ये हे होत राहतं. क्रिकेटमध्ये या बऱ्याचशा गोष्टी होत राहतात. रेकॉर्ड बनले जातात, रेकॉर्ड तुटले जातात, परंतु हार मानून जमत नाही, कारण की डर के आगे जीत आहे. 17वा डॉट बॉल. 13 बॉल 53 धावसंख्येची गरज. आपल्या हातात बॅट आहे हे विसरलेत की काय धुलेवाडी टीमचे फलंदाज, कळायलाच मार्ग नाहीये. सिद्धांत देखील आता इथून डॉट 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 आणि हा देखील वाईट. पंच या ठिकाणी चेक करतायत वाईट साठी. सर ऑनफिल्ड डिसिजन काय आहे? वाईट बॉल आहे. ओके, फक्त चेक करायचं आहे. दोन्ही अँगलनं चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चेक केलं जात आहे KTC लाईव्हच्या माध्यमातून. हा बॉल खऱ्या अर्थानं लिगल डिलिव्हरी आहे की वाईड आहे
हे सर्व काही चेक केलं जातोय. पंचांना थोडीशी शहानिशा वाटली, त्यांनी लगेच तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. तिसरे पंच आमचे किरणजी रसाल या ठिकाणी आता चेक करतायत की नेमका बॉल अगदी कुठून डिलिव्हर्ड झाला, त्याची चाचपणी केली जाते. प्रत्येक अँगलनं इथे चेक केलं जात आहे. सर इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल बॅट्समन पासून बाहेर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं भरपूर बाहेर निघाला. इतका टर्न प्राप्त झाला या बॉलवरती. तिसरं मेडन षटक मेचकरवाडी टीमकडनं पाहायला मिळतंय. या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊ द्या. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 3 मेडन षटक एकाच मॅचमध्ये आणि एकाच टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालेत. पहिलं षटक हाताळलं होतं सोमनाथनं, दुसरं षटक हाताळलं कैलासनं, तिसरं षटक हाताळलं सिद्धांतनं. प्रत्येक गोलंदाजानं मेडन षटक हाताळलंय. कमाल अशी गोलंदाजी. कैलास बांगेरे गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय का आता पुनश्च एकदा चौथं षटक इथून आपल्याला पाहायला मिळेल का मेडन, की आता मात्र धावा येताना पाहायला मिळतील. पुढ्यामध्ये टाकलाय, चॉप केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, थोडंसं फिल्डरला बीट करून बॉल डीपमध्ये निघालाय. मिळेल एक सिंगल धाव. अकाउंट ओपन झालाय धुलेवाडी टीमचं. प्रयत्नशील परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न जर तुम्ही केले तर मात्र नक्कीच तुम्हाला यश मिळेल. 12 बॉलमध्ये देखील 53 धावा होताना आम्हाला पाहायला मिळाल्या. 6 बॉलमध्ये देखील 53 धावा होताना आम्ही पाहिल्यात. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची शाश्वती देऊ शकत नाही आहे. तुम्ही प्रयत्न जर केला तर विजयापर्यंत जरूर पोहोचाल. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला, त्या ठिकाणी फिल्डर आहेत, जज करतायत. चांगलं जजमेंट आखलंय, कॅच कॅरी केलाय आणि आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळतीये ती कैलासच्या खात्यामध्ये. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं निशू सर, तर बरेचसे प्लेयर्स ढोलेवाडी टीमच्या अनुपस्थित आहेत. बरेचसे प्लेयर नाही आहेत या स्क्वॉडमध्ये. आपण पाहताय एकटा कमलाकर, त्यानंतर तानाजी, हे जे प्लेयर आहेत ते सातत्याने खेळत असताना पाहतो. आणि इथून देखील आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आला आहे नितीन, तो देखील डॉट बॉल खेळतोय. आज मला असं वाटतं प्रवीण नाही आहे, मयूर नाही आहे आणि त्याचनंतर बरेचसे प्लेयर. एकनाथ इंदोला आपण या व्यासपीठावरती पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. धाव मात्र येणार नाहीये. एक धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतीये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कैलासच्या विरोधामध्ये एकच धाव आली, एक विकेट देखील त्याला मिळाली आहे आणि आणखीन एक डॉट बॉलच बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू ब्रश झालाय. स्वतः फलंदाजानं हे दर्शवलं आणि मात्र खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये त्यांनी देखील दाखवली आहे. जरी आमच्या रन्स होत नसतील, आमच्या विकेटचे असतील, परंतु जी खेळाडू वृत्ती आहे ती आम्ही सातत्यानं दाखवू आणि तीच खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. नाहीतर अन्यथा बरेचसे प्लेयर्स आपण असे देखील पाहतो की अगदी एजचा आवाज कॉमेंट्री बॉक्सपर्यंत येत असतो, परंतु तरी देखील विकेट सोडायला तयार नसतात. मग बरेचसे त्याच्यावरती उज्जत घातली जाते. परंतु कौतुक करूया या नितीन फलंदाजाचं. आता मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आला बॅटिंग करण्यासाठी. कल्पेशनं मात्र स्ट्रोक तर चांगला केला, इनफिल्डला बीट केला, डीपमध्ये बॉल निघाला, तिथे मात्र मिळेल फक्त सिंगलच. कल्पेश थोडासा बॅटिंगसाठी मागे आलाय. एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये विकेट्स आल्या 4 धुलेवाडी टीमच्या, रन्स आल्या त्या 2. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. जेवढी प्रशंसा कराल तेवढी कमी या गोलंदाजाची. कैलासनं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 2 स्पेलमध्ये 2 धावा देत 2 विकेट मिळवल्या. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय
संजू बाबा गोलंदाजीसाठी आला. शेवटच्या ओव्हरमध्ये समोर आपण पाहताय कल्पेश आहे आणि त्याच्या साथीला जर पाहायला गेलं तर तानाजी जे सलामीला गेलेत. भरपूर डॉट बॉल्स त्यांच्या माध्यमातून देखील खेळले गेले. एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. त्याला खऱ्या अर्थानं टीमला एक बाजूनं टिकून ठेवायचं होतं, एक बाजूनं त्याला टीमला स्ट्रॉंग ठेवायचं होतं, परंतु त्याच्यामध्ये त्याला देखील अपयश आलंय. पहिलाच बॉल संजूचा वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची रन्स, एक्स्ट्राची धाव फलकावरती येईल. धावफलक जाऊन पोहोचले ते 3 वरती. हलवारपणे का होईना, परंतु धावसंख्या आता हळूहळू पुढे जाऊ लागले. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. यावेळी फटका तर चांगला केलाय फिल्डर त्या ठिकाणी. येतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 कल्पेशच्या बॅटमधून षटकार. कल्पेश मागे का राहिला हा प्रश्न संपूर्ण प्रेक्षकांना देखील आहे, डगआउटला देखील आहे आणि तदनंतर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील ही चर्चा चालू आहे सध्याच्या घडीला की कल्पेश एक चांगला फलंदाज आहे. तो अगदी फलंदाजाच्या मेरिटनुसार खेळत असतो, त्याच्यामुळे त्याला लवकर आणणं फार गरजेचं होतं. फुलटॉस बॉल त्याला देखील पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. कल्पेशच्या बॅटमधून आणखीन एक घुटकना टेक और सिक्सर देख षटकार. सर बॉल द्या, बॉल सर बॉल द्या. पुनश्च एकदा ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. कौतुक करूया कल्पेशचं, कारण की संपूर्ण टीम डॉमिनेट होत होती, संपूर्ण टीम बॅकफुटवरती होती. त्याने मारलेले ते 2 षटकार ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडले कॅच. वाट अ कॅच. आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद झालाय. आणि आता या ओव्हर मधील जर पाहायला गेलं तर बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 3. एक बॉल बाकी आहे. बॉल द्या सर बॉल. यस सर पहिला व्हाईट बॉल आहे. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 6. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय, त्याच्यामुळे दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. एक बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये एक बॉल फेस करण्यासाठी. 5 विकेट आल्यात, 14 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे, 53चं टार्गेट होतं. पुढे येऊन अगदी सेफ शॉट केलाय आणि ते मात्र मॅच जिंकली आहे ते मेचकरवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम मेचकरवाडी आणि हार्ड लक टीम धुलेवाडी. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रत्येक गोलंदाजानं चांगलीच कामगिरी केली आहे, परंतु आता फलंदाजी देखील आपण पाहूया, त्यांचा स्ट्राईक रेट पाहूया, त्याची इकॉनॉमी पाहूया आणि त्याच्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब हे जरूर तुमच्यापर्यंत येईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 5 बॉलमध्ये 10 धावा बनवल्या, 2 स्पेल हाताळले, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या अवघ्या 2 आणि विकेट्स देखील त्यांनी 2 मिळवल्या. त्याच्यामध्ये एक मिडन षटक देखील होतं. तो कैलास सरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतील. या स्पर्धेचे सर्व कैलासजी दिनेशजी रसाल साहेब यांना विनंती